तर सिंधुदुर्गातील भाजप विरुद्ध शिंदे सेना वाद पेटलाय। केसरकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। भाजपला मत देणं म्हणजे विरोधकांना मत देण्यासारखं आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली। तर राणेंचे युतीचे आदेश असतानाही भाजपनं त्यांचं ऐकलं नाही आणि विरोधात षडयंत्र केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। विरोधी पक्षाचा एखादा उमेदवार असेल तर त्याला फायनान्स केलं जातं। कशाला? आमची मतं खायची म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, विरोधी पक्षाला जी मतं घातली जाणार ही मतं भाजपला मतं घातल्यासारखी आहेत। त्यांना अजिबात मतं घालू नका, कारण ते कधीच निवडून येणार नाहीयेत। हे एक षडयंत्र आहे। राणे साहेबांनी सांगितलेलं होतं की युती करून निवडणुका लढवा, असं सांगून सुद्धा त्यांचं ऐकलं गेलं नाही। आम्ही सांगत होतो युती करून निवडणुका लढवूया, ऐकलं गेलं नाही आणि पैशाचा वर्षाव करून कोणाला शिकवतायत? सावंतवाडीची जनता कधीही पैशाने विकली गेली नाही, पुढे विकली जाणार नाही आणि म्हणून उद्या येणारी सत्ता ही आमचीच असणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।